रत्नागिरी जिल्ह्यामधील गुहागर विजापूर रोड या रोडची परिस्थिती इतकी भयानक झालेली आहे की आपण दृश्यामधून पाहू शकतोय। मोठ्या प्रमाणावरती खड्डे हे महामार्गावर पडत असतात। कशा पद्धतीनं या ठिकाणी जीवघेणा प्रवास जो आहे हा इथं वाहन चालकांना करावा लागतोय। वारंवार ह्या गोष्टी प्रशासनाच्या निदर्शनास स्थानिकांकडून आणून दिल्या जातात। मात्र असं असलं तरी देखील या ठिकाणी उपाययोजना मात्र कोणतीही होताना दिसत नाही आहे। रस्त्याची परिस्थिती आपण पाहू शकतोय। हा जो महामार्ग जो आहे गुहागर विजापूर हा चिपळूण गुहागर ह्याच मार्गावरचा एक भाग आहे। रस्त्यावरती खड्डे पडलेत, खड्डे वाढत गेले, खड्डे एवढे मोठे वाढले की या खड्ड्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी साठून इथं तलाव निर्माण झालं। असं असलं तरी देखील प्रशासनाने याकडे कानाडोळा केला आहे। मोठ्या प्रमाणात अपघात होतात। या ठिकाणी पावसाचं पाणी वाढलं तर हे खड्डे सुद्धा दिसत नाहीत आणि यामुळं अपघातांची मालिका इथं लागते। कित्येक जण या ठिकाणी पडतात, जखमी होतात। असं असलं तरी देखील या ठिकाणी उपाययोजना मात्र प्रशासनाकडून केली जात नाही। पावसाळा आला की महामार्गावरती छोट्या मोठ्या प्रमाणात खड्डे हे पडत असतात। मात्र या ठिकाणी एवढी भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे की या ठिकाणी बाईक चालवणं देखील अवघड बाब बनलेली आहे। रस्ता शोधावा लागतोय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली। प्रशासन आश्वासन देतं स्थानिक लोकांना, मात्र करत काही नाही आहे। यामुळं अपघात वाढतायत आणि या ठिकाणी जखमींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते। सध्या मोठा जिगरीचा प्रवास या मार्गावरून वाहन चालकांना करावा लागतोय। कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।